नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा जर तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल आणि आत्ता जर तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट तिथेही उपलब्ध करून दिलेली आहे. या दोन पैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आता ह्या सोमवारसाठीचं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की आपल्या चॅनलवर ह्यापूर्वी प्रसिद्ध झालेला तीनही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ मुद्दाम बघा. याचं कारण असं आहे की त्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टींची माहिती सांगितलेली आहे. चार्ट रीडिंग कसं करायचं असतं, प्रत्येक गोष्टीचा अर्थ कसा लावायचा असतो, अशा खूप बारीक बारीक मुद्दे त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तो व्हिडिओ अवश्य बघा आणि त्यानुसार तुम्हाला काय होऊ शकतं, ह्या संपूर्ण आठवड्याचं येणाऱ्या संपूर्ण आठवड्याचं विश्लेषण तुमच्यासाठी लक्षात येऊ शकतं. त्याचसोबत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केवळ आणि केवळ सोमवारसाठीचं विश्लेषण करणार आहोत. तर आता आपण या विश्लेषणाला सुरुवात करूया. सोमवारी आपल्याला काय वाटतंय की निफ्टी फिफ्टी मध्ये आता ही जी काही आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे, बरोबर, तर हे जे प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे हे आपल्याला ह्या सपोर्ट झोन पर्यंत आता घेऊन आलेलं आहे. आणि ही जी तीन टार्गेट दिसत आहेत ही आपल्या सिस्टीमनं काढलेली तीन शेवटची टार्गेट्स आहेत. म्हणजे हे जे खाली आलंय, थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलंय, ते कुठपर्यंत येऊ शकतं? तर त्याचं पहिलं टार्गेट आहे 24,370 जे आपल्याला शुक्रवारीच आलं. दुसरं टार्गेट आहे 24,355चं आणि तिसरं टार्गेट असणार आहे 24,340चं. तर अर्थात आपल्या सिस्टीमनं ही जी टार्गेट काढली आहेत यातलं पहिलं टार्गेट आलेलं आहे. जनरली आपण काय म्हणतो, जेव्हा ही फायनल टार्गेट असतात तेव्हा इथून रिव्हर्स होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीनं रिव्हर्स होण्याची शक्यता असते. फक्त आता इथे सोमवारी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कशा प्रकारे ओपनिंग होतंय हे बघितलं पाहिजे. मला असं वाटतंय की थोडंसं आणखीन खाली जाण्याची सुद्धा शक्यता आहे. अगदी 24,340 हे जरी आपलं फायनल टार्गेट असलं तरी इथे जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत हे सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं, हे पण आपल्याला लक्षात ठेवा. आता हे मी असं का म्हणतोय, हे तुम्हाला बँक निफ्टीचं विश्लेषण जेव्हा करणार आहे त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. आणि तिथे तुम्हाला समजेल की मी असं का म्हणतोय, की ह्याच्यापेक्षा सुद्धा कदाचित जाऊ शकतं. अर्थात थोडं सोमवारचं ओपनिंग बघावं लागेल. पण एक गोष्ट आता लक्षात ठेवा, की हे जे काही सेलिंग स्टार्ट झालेलं आहे ह्याच्यामध्ये जोपर्यंत आता डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही, डब्ल्यू पॅटर्न ह्या पद्धतीनं बनतो. डब्ल्यू पॅटर्न मध्ये पहिला लो असतो तो लोअर असतो, दुसरा लो असतो तो हायर असतो. सेंटर लाईनचा जो हाय असतो तो जेव्हा ब्रेक होतो त्यानंतरच आपल्याला हे फिक्स होतं की आता हे जे सेलिंग आलंय हे थांबणार आहे आणि आता एक तेजीचं किंवा एक बाउन्स येण्याची शक्यता आहे. पण असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला किंमत खाली जाऊ शकते असं मला वाटतंय. थोडंसं खाली जाण्याची आणखीन पण काही कारण आहेत असं वाटतंय. आता सोमवारी काय होतंय बघूया. अदरवाईज आपल्याला ही तीन लेवल आहेतच. या तीन लेवल मध्ये समजा आणखीन थोडंसं खाली आलं, इथेच डब्ल्यू पॅटर्न बनला, तर इथूनही वर जाऊ शकतं, त्याला काही अडचण नाहीये. पण थोडंसं आणखीन खाली जाऊ शकतं. लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला जास्त त्याच्यावर प्रकाश टाकू शकेन. याचं कारण त्यावेळेला आपल्याला चित्र जास्त स्पष्ट झालेलं असणार आहे. बँक निफ्टीचं विश्लेषण करताना तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये ही गोष्ट लक्षात येऊ शकेल. तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं. ह्या तीन लेवल जे आहेत व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही तुमच्या चार्टमध्ये मार्क करून घ्या. ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या लेवल्स बँक निफ्टीच्या आहेत, जे आपल्याला आता समजून घ्यायचे आहेत. तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय बघा. बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं, इथे एक हाय बनला,
बरोबर. म्हणजे इथे तुम्हाला मी बँक निफ्टीचा हा चार्ट मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला अगदी क्लिअर कट सांगितलाय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की कशा पद्धतीनं हायर लो इथे बनत चाललेले आहेत. बरोबर. हायर लो बनत चाललेत, हायर हाय बनत होते. पण आता इथे काय झालंय, थोडासा लोअर हाय बनलाय आणि हे जे चार्ट रीडिंगचं टेक्निक असतं, हेच मी तुम्हाला अशाच प्रकारचे अनेक उदाहरणं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत. त्यामुळे कालचा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. आता इथे काय झालंय, आतापर्यंत हायर हाय, हायर लो बनत होतं. हा हाय जो बनला आणि तिथे इथे ट्विझर टॉप पॅटर्न जो बनला, ह्या दोघांवरनं आपल्याला काय झालंय, आता इथून थोडंसं सेलिंग येणार ही गोष्ट समजलेली आहे. बरोबर. पण आता हे जे सेलिंग आलं, हे जर वाढलं तर काय होऊ शकतं ते आता समजून घेऊया. तुम्ही बघू शकता ही तेजी झाली इथपर्यंत. त्यानंतर इथपर्यंत सेलिंग आलं, परत इथपर्यंत बाउन्स आला, आता परत खाली चाललंय. तुम्हाला इथे चार्टवर लगेचच एक एम पॅटर्न दिसायला लागला असेल. ह्याला डबल टॉप पॅटर्न सुद्धा म्हणतात. आणि आपल्याला कसा हवा असतो? पहिला हाय आहे तो हायर पाहिजे असतो, दुसरा हाय आहे तो लोअर पाहिजे असतो. परफेक्ट तसं होतंय. त्याच्यासोबत आपल्याला काय आहे, ही जर लेवल ब्रेक झाली, सेंटरचा जो लो असतो ती लेवल ब्रेक झाली, इथून किंमत खाली यायला लागली, तर मग ह्या ठिकाणी आपल्याला समजणार की आता एम पॅटर्न बनू शकतोय. पण जर हे नुसता एम पॅटर्न बनू शकतो एवढ्यावर आपण टेक्निकल वर जर विसंबून राहिलो, तर आपल्याला अनेक वेळेला फसगत होते. बरोबर. मग त्याच्यासाठी आपण त्याला कशाची जोड देतो? ॲस्ट्रो लेवलची जोड देतो. तर इथे ॲस्ट्रो लेवल काय आहे? 57,110 आहे. म्हणजे काय? जर किंमत खाली यायला लागली तर 57,180 पर्यंत येऊ शकते. 57,180 च्या खाली टिकली तर 57,110 पर्यंत येऊ शकते. 57,110 च्या खाली टिकली तर तोपर्यंत ऑटोमॅटिकच एम पॅटर्न तर झालेलाच असेल. पण ॲस्ट्रो लेव्हलचं सुद्धा म्हणजे ह्याच्या खाली एक कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या कॅन्डलनं त्याचा लो ब्रेक केला पाहिजे किंवा ही क्लोज होणारी कॅन्डलच खूप मोठी बनली पाहिजे. असं जर काही झालं आणि किंमत खाली जायला लागली तर मात्र आपल्याला काय होऊ शकतं, आणखीन थोडं सेलिंग बघायला मिळू शकतं. आणि म्हणून मला असं वाटतंय की जर उद्या 57,110 ही लेवल ब्रेक होणार असेल, तर मग निफ्टीमध्ये सुद्धा दिलेल्या लेवलच्या खाली जाऊ शकतं आणि थोडंसं सेलिंग येऊ शकतं. अर्थात एक मात्र इथे लक्षात ठेवलं पाहिजे, की उद्या काय होईल, समजा फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं, थोडंसं गॅप डाउन ओपन झालं, कुठेतरी ओपन झालं आणि खाली आलं आणि ह्या एरियामध्ये येऊन इथेच सपोर्ट घेतला आणि डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जायला लागलं. मग मात्र लक्षात ठेवा की इथे मग तेजीची मूव्हमेंट चालू होऊ शकते आणि किंमत मग आणखीन वर जाऊ शकते. कारण हा जो झोन मी तुम्हाला इथे दिलाय हा सपोर्ट झोन आहे आणि ह्या सपोर्ट झोन मध्ये जर खरोखरच सपोर्ट घेतला तर मात्र तेजी बघायला मिळू शकते. अर्थात हा सपोर्ट झोन जर ब्रेक झाला म्हणजे याच्या खाली किंमत टिकली तर मात्र मग घसरण वाढू शकते. सेल ऑन राईज होऊ शकतं. बऱ्याच शक्यता आहेत, जे आपल्याला मग उद्या लाईव्ह मार्केटमध्ये त्याचं विश्लेषण बघता येईल. अर्थात बँक निफ्टीचं विश्लेषण हे फक्त आपल्याला प्लॅटिनम मेंबर्सनाच दिलं जातं. गोल्ड मेंबरना केवळ आणि केवळ निफ्टीचं विश्लेषण दिलं जातं. तर आता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ह्या लेव्हल जे आहेत, व्हिडिओ पॉज करा. या लेव्हल्स तुम्ही तुमच्या चार्टवर ड्रॉ करून घ्या. इथपर्यंत खाली आलं नॉर्मल आहे. ह्याच्यापेक्षा खाली गेलं आणि टिकलं, मग मात्र थोडीशी घसरण वाढू शकते. ही गोष्ट आपल्याला आता व्यवस्थित लक्षात आली असेल. तर माझ्या मते आता आपण काय करूया, निफ्टी आणि बँक निफ्टीच्या विश्लेषणानंतर पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. पण त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठीच्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तुम्ही जेव्हा YouTubeचं ॲप किंवा YouTube आपल्या कॉम्प्युटरवर डेस्कटॉपवर ओपन करता आणि त्याच्यामध्ये शेअर मार्केट मराठी हा आपला YouTube चॅनल ओपन करता, तेव्हा ह्या YouTube चॅनलच्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला आता जॉइन बटन दिसत असणार आहे. ह्या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही दोन गोष्टी करू शकता. एक म्हणजे आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता आणि दुसरं म्हणजे या मेंबरशिपमध्ये काय काय ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहेत त्याविषयी अधिक माहिती तिथेच वाचू शकता. म्हणजे फक्त काही जण जॉइन बटनला क्लिक करायलाच घाबरतात. त्यांना असं वाटतं की जॉइन बटनला नुसतं क्लिक केलं म्हणजे लगेच पैसे कट होणार आहेत. असं नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण UPIचं हे करावं लागतं. UPIची पिन टाकावी लागते. त्यानंतरच. त्यामुळे बरेच जण ह्या जॉइन बटनला क्लिक करून पुढे जाऊन वाचूनच बघत नाहीत. तर तुम्हाला रिक्वेस्ट अशी आहे की ह्या जॉइन बटनला एकदा क्लिक करा आणि चॅनल मेंबरशिपसाठी काय काय ऑप्शन दिलेले आहेत ते एकदा वाचून बघा. तिथे तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. पहिलं आहे ब्रॉन्झ, दुसरं आहे सिल्वर, तिसरं आहे गोल्ड आणि चौथं आहे प्लॅटिनम. तर अशा ह्या 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे,
जर तुम्हाला याच्यामध्ये मेंबरशिप घ्यायची असेल तर आपल्यात सगळ्यात पॉप्युलर जी मेंबरशिप आहे ही गोल्ड मेंबरशिप आहे आणि त्यानंतर पॉप्युलर आहे ती प्लॅटिनम मेंबरशिप आहे. चालू महिन्यामध्ये म्हणतोय, चालू आठवड्यामध्ये, कारण आता महिना बदललेला आहे. चालू आठवड्यामध्ये आपल्याला जर ही मेंबरशिप घ्यायची असेल तर हे दर लागू होणार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे दर लागू असतील. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे दर लागू होणार आहेत. जनरली तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही यापूर्वी YouTube चॅनलवर कोणाची तरी मेंबरशिप घेतली असेल, तर साधारण ऑगस्टमध्ये हे दर बदलतात. YouTube कडून नवीन दर येतात. आता आपल्याला काय होतंय, हे जे मेंबरशिपचे दर आहेत, गोल्ड मेंबरशिप सध्या ₹199 इतक्या अत्यल्प दरामध्ये आपण देतोय. जसं कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की तुम्ही जर एक ऑप्शनचा ट्रेड घेतलात किंवा फ्युचरचा एक ट्रेड घेतलात, तर तुम्हाला फक्त ब्रोकरेज आणि टॅक्सेस, चार्जेस सगळं जे काही असतं, त्या सगळ्याची बेरीज केली तर साधारण 100-150 रुपयाच्या आसपास येते. फ्युचरचा ट्रेड घेतला तर ₹200 पेक्षा जास्त येते. म्हणजे आपण साधारणपणे काय करतो, एका ट्रेडला जेवढा खर्च येतो तेवढ्याच किमतीमध्ये तुम्हाला पूर्ण महिनाभर त्या इंडेक्सचं संपूर्ण विश्लेषण लाईव्ह मार्केटमध्ये देत असतो. दर अत्यल्प ठेवलेले आहेत. जास्तीत जास्त सदस्यांनी जर ह्या महिन्यात घेतलं तर काय होणार, त्यांच्यासाठी हे दर कायम राहणार. त्यासाठी अट एकच आहे, की तुमची मेंबरशिप नॉन स्टॉप चालू राहिली पाहिजे. मध्येच जर एखाद्या वेळेला स्टॉप झालं तर मग तुम्हाला ह्या दरानं पुढच्या महिन्यापासून मेंबरशिप घ्यावी लागेल. तर त्यामुळे ज्यांना ज्यांना मेंबरशिप घ्यायची आहे त्यांनी आता घाई केली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मेंबरशिप या आठवड्यामध्येच मेंबरशिप घेतली पाहिजे. पुढच्या आठवड्यामध्ये कधीही हे रेट चेंज होऊ शकतात, अचानक चेंज होऊ शकतात, तिथे मला काही माहिती नाहीये. मग तुम्हाला अडचण होऊ शकते. तुम्हाला वेल इन ऍडव्हान्स हे सर्व सांगितलेलं आहे. जर तुम्हाला ही सर्व माहिती जॉईन बटनवर क्लिक करून जी काही वाचली, ही वाचूनही जर तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा इथे मी व्हॉट्सअपचा नंबर देतोय. या नंबरवर केवळ आणि केवळ व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क करा. याच्यावर कुठल्याही प्रकारचा कॉल करू नका. साधा असेल किंवा व्हॉट्सअप कॉल असेल, कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय दिला जातो. त्यामुळे तुमची जी काही शंका असेल तर तुम्ही इथे व्हॉट्सअप मेसेजद्वारे ती शंका ह्या नंबरवर विचारू शकता. मी माझ्या सवडीनं लवकरात लवकर तुम्हाला त्याचे रिप्लाय देईन. हे झालं शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलच्या चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेला आपला जो इंडेक्स आहे सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपण 3 लेवल दिलेले आहेत. पहिली लेवल जी दिलेली आहे ती आहे 78,060 ची. दुसरी लेवल जी आपण इथे दिलेली आहे ती आहे 78,000 ची आणि तिसरी लेवल आहे 77,955 ची. आता ह्याच्यामध्ये ह्यापैकी पहिलं टार्गेट आलेलं आहे. दुसरं टार्गेट अजून यायचं आहे. तिसरं टार्गेट अजून यायचं आहे. उद्या आता कदाचित काय होईल, ओपनिंग नंतरच इथे खाली जाईल. आता जर बँक निफ्टीमध्ये जसं सांगितलंय 57,110 ची लेवल जर ब्रेक झाली तर मात्र सेलिंग वाढू शकतं. तसं झालं तर इथे सुद्धा सेलिंग वाढू शकतं. म्हणजे बँक निफ्टीचा चार्ट बघून आपण निफ्टी आणि सेन्सेक्सचं प्रिडिक्शन करू शकतो. अदरवाईज हा जो एरिया आहे, हा एरिया सपोर्ट एरिया म्हणून आपल्याला दिसतोय आणि ह्या एरियामध्ये काय अपेक्षित आहे आपल्याला, हे जे सेलिंग आलंय हे इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी करावं असं अपेक्षित आहे. मात्र जर बँक निफ्टीमध्ये मंदी चालूच राहिली तर ह्याच्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतं, किंमत आणखीन खाली येऊ शकते आणि आणखीन खाली येऊन कुठेतरी इथे डब्ल्यू पॅटर्न बनून मग तेजी करायला लागू शकते. तर त्यामुळे उद्या थोडंसं एक लक्षात ठेवा, की जसं निफ्टीमध्ये आहे तसंच सेन्सेक्स मध्ये आहे. जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत ही मंदी चालूच राहील, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा. कदाचित ओपनिंगलाच बनला डब्ल्यू पॅटर्न तर मग तिथून तेजी होईल. आपल्याला जिथे डब्ल्यू पॅटर्न बनेल त्यानंतर ही तेजी होईल. एवढी गोष्ट आता क्लिअर कट माहित असेल तर मग आपल्याला उद्या सोमवारी विश्लेषण करताना हे सर्व सोपं पडणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पॉज करून ह्या लेवल जर काढून घ्यायचे असतील तुमच्या चार्टवर तर अवश्य घ्या, कारण या लेवल अतिशय महत्वाच्या आहेत. आता आपण ह्या व्हिडिओच्या अगदी शेवटी येतोय आणि मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं
सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.